ह्या सगळ्या उत्साही लोकांमध्ये मला बोलवलं तेव्हा खूप बरं वाटतं की मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मी जाते तुमच्यासाठी अशी माणसं भेटतात त्याच्यासाठी की मी तुम्हाला जेवढं देईन ना भरपूर मी जास्ती घेऊन जाते लॉट ऑफ एनर्जी फ्रॉम आणि पॉझिटिव्हिटी सगळ्यात महत्त्वाचं. आणि इथे जे वाक्य दिले आहे ना जगातील श्रीमंत लोक चांगल्या श्रीमंत म्हणजे मी वेगळ्या खूप मोठ्या श्रीमंतीला अर्थ आहे. पैशाची श्रीमंती ही श्रीमंती नाही तर चांगल्या नेटवर्कच्या शोधात असतात. तर मला असं वाटतं मी इथे येऊन तुमच्यामध्ये ही सगळी माणसं शोधली. दुसरं मला जेव्हा बोलायचं आहे तेव्हा मी थोडी कन्फ्युज होते का मी तुझ्याजवळ बोलले का ती. पण आज मला बोलताना मी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या बोलणार आहे पण वेगवेगळ्या भूमिका म्हणून मी जगणार आहे जगलेली आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा जागतिक महिला दिवस आहे आणि म्हणून स्पेशली फॉर दॅट मला बोलायचं. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे खरं तर असं आपण नेहमी म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपर्ण. मला वाटते मराठी माणूस याला बरेच वेळा अपवाद ठरतो. दोन्ही अर्थाने अपवाद असतात चांगले आणि वाईट. मी चांगला अपवाद आहात की तुम्ही खरंच एकत्र आलाय दुसरी गोष्ट ॲज अ टीचर पण मी बोलत होते की कोणी शिक्षकांचं नाव घेईल का तर दोनच मला दिसले. एक मला ते मोरे सरांनी उल्लेख केला आणि अर्चना त्यांनी अर्जगोळेकरचा उल्लेख त्यांनी केला. पण मला खूप आश्चर्य वाटलं आमची शैक्षणिक पद्धती कशी आहे. मला इन्व्हर्ट थोडं व्हायला लागलं आणि खरोखरीच आपल्या शैक्षणिक पद्धतीचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. मी मात्र मला वाटते की बालट्रेडमध्ये शिकवायला होते आणि मी त्यावेळेला इकॉनॉमी शिकवत होते. कॉम्प्युटर जेव्हा इंट्रोड्यूस झाले 86मध्ये तेव्हा आवर्स वॉज द फर्स्ट बॅच आणि इट वॉज कॉल्ड एज अ कॉम्प्युटर लिटरसी प्रोजेक्ट. त्यामुळे मुलांना नेहमी सांगायची कारण आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं होतं की मेरिटमध्ये येणारी मुलं आणि अभ्यासू मुलं त्यांना नेहमी सांगायची तुम्ही कोणी डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा आर्किटेक्ट व्हा कोणी शेफ हा व्हॉटेवर मे बी पण तुम्ही तुम्हाला देणारे हा देणारे होऊ नका. मग बरेच त्याला ब्ल्यू कॉलर जॉब ही एक नवीन कॉन्सेप्ट होती त्याच्यावर मी बोलायचे. मला असं वाटतं की प्रत्यक्षात माझे विद्यार्थी किती बिझनेसमध्ये गेले किंवा इंटरप्रेनर झाले मला माहिती नाही पण तुम्ही सगळे त्या प्रकारचे आहात आणि म्हणून तुम्हाला खूप खूप तुमचं सगळ्यांचं कौतुक. धन्यवाद. मी पुढच्या मुद्द्याकडे येते. तुम्ही सगळे एंटरप्रेनर आहात म्हणून तुम्हाला 2-3 गोष्टी विचारते. तुम्हाला अशा एका लेडी बँकरचं नाव माहिती आहे का? शी वॉज द फर्स्ट लेडी बँकर ऑफ इंडिया हू गेव लोन टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑल्सो. आपण सगळे एंटरप्रेनर आहात ना बिझनेसमध्ये आहात. शी वॉज मराठी फ्रॉम अ स्मॉल विलेज बॉर्न अँड ब्रॉट अप कराड इन सातारा. नाही माहिती बयाजी शिंदे ही इतिहासामध्ये आहे ती म्हणून तुम्हाला कदाचित माहिती नसेल. जस्ट तुम्हाला तुमच्या परीक्षा वगैरे घेण्यासाठी म्हणून मी नाही जस्ट तुम्हाला विचारलं. दुसरी तुम्हाला माहिती आहे का की जी अकबरच्या काळामध्ये होती शी वॉज द रिचेस्ट लेडी ऑफ दॅट एज. तिचा मर्चंट बँकिंग शिपिंग असे बरेच व्यवसाय होते. रिचेस्ट लेडी ॲट द टाइम ऑफ अकबर. जिचं खोटं नाव आपल्याला सांगितलं गेलं जोधा पण शी वॉज हरेका. सो शी वॉज द रिचेस्ट लेडी ऑफ दॅट. मी एवढ्यासाठी सांगायला पाहिजे की आपण सगळे श्रीमंतीच्या शोधात आहोत. पैसा आला की आपोआप बाकीचे सहज जमतात आपल्याला. तिसरं मला म्हणायचं की मला वाटतं अरिंद्रा देवींचं नाव आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे ऐकतो पण त्यांच्याकडे व्यापारी दृष्टिकोन अप्रतिम होता. त्यांचं जेव्हा तुम्ही चरित्र वाचाल त्यांनी किती उद्योग सुरू केले कसं केलं कळतं जाऊन तो मुद्दा नेहमीच परत पुढच्या माझ्या मुद्द्यावर येते. ते म्हणजे मला इथे मला वाटते बोलवलेले आहे ते म्हणजे खास एक वीरमाता म्हणून. आणि आजचा दिवस खूप अतिशय योग्य आहे कारण आज आहे 8 मार्च. आपल्याला भारतीय महिलांची ओळख खरोखरी जशी करून दिली तशा भारतीय महिला होत्या का? माझं ठाम उत्तर आहे नाही. याचं कारण असं आहे की मी पण खूप वेगळ्या वातावरणात वाढले. सातारा राजधानीच्या शहर मराठ्यांच्या आणि सुरुवातीला म्हणजे मला सियाचीनच्या पुस्तकाचा उल्लेख केला पण मी पहिल्यांदा सुरुवात केली मुंबईचे मार्टियर्स. परत एक छोटासा प्रश्न विचारते तुम्हाला त्यांची नावं ॲटलिस्ट किंवा संख्या माहिती आहे का की किती लोकांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईच्या मला ओव्हरऑल फिगर नको आहे किती मुंबईचे लोक आहेत की ज्यांनी लढता लढता सीमेवर स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. एवढ्यासाठी की ॲटलिस्ट यू शुड नो देअर नेम्स बिकॉज ऑफ देम यू आर क्रिएटिंग अ वेल्थ लिव्हिंग हॅपीली. मी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा 22 होते. दॅट वॉज माय फर्स्ट बुक.
आणि एकूण 27 जण मुंबईत इकॉनॉमिक, ज्याला आपण राजधानी म्हणतो, भारताची आर्थिक राजधानी, असं नाही आहे की त्यांना कोणती नोकरी मिळत नव्हती म्हणून त्यांनी सेना जॉईन केली. मला असं वाटतं हे मुंबई एकूण अहमदाबाद त्यांच्यासाठी आपण ऑलवेज कृतज्ञ राहायला पाहिजे, बिकॉज दे वेअर देअर, दे गेव देअर टुडे फॉर अवर टुमॉरो. आता मी पुढच्या मुद्द्याकडे वळते. ते म्हणजे मी सेना आणि सेनेच्या संदर्भात इतकं की सम पीपल कॉल मी ॲज अ व्हॉइस ऑफ अ सेना. आणि असंख्य शौर्यकथा 1971, 1965, 1947च्या पण बऱ्याच कथांनी लिहिलं. पण पुस्तक लिहिलं ते सियाचीनवर लिहिलं, त्या बोलल्या तसं आपण जवानांवर लिहिलं, किंवा ज्या प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स ऑफ वीर नारी वीर माता पिताचा प्रोजेक्ट करताना मग मला खूप वेगळ्या ज्या आठवल्या त्यांच्यावर लिहिलं. अशी करत करत माझी असंख्य पुस्तकं मी सेनेला उपयुक्त अशी लिहिली. आणि त्याच्यानंतर असं झालं की सेनेमधनंच मला सांगितलं गेलं, मी जेव्हा कारगिलचं पुस्तक लिहिलं तेव्हा सगळी पुस्तकं मला हेडक्वार्टर जे आहे गुलाबीचं तिथून दिलं. आणि म्हणून माझ्या कोणत्याही पुस्तकावर कधीही इतक्या वर्षात 34 बुक्स कधी पुस्तक म्हणजे नॉट बुकलेट्स. मला वाटते सकाळ म्हणाला तर पेपरमध्ये मला वाटते मी सकाळमध्ये सुरुवात केली आणि युवा सकाळला असंख्य कॉलम लिहिले. त्याच्यापासून माझे कथासागर नावाची 2 पुस्तकं आली, कारण आठवड्यातून 3 दिवस मी मूल्यकथा लिहित होते आणि त्यासाठी मी प्रचंड वाचन केलं. तुम्हालाही मी ॲडवाईस करेन की किमान दिवसातले 15 मिनिटं तुमच्या बिझनेस रिलेटेड सोडून तुम्ही अवांत वाचन करा. हाऊ टू रीड द स्पीड. तुम्हाला छोटेसे पॉईंट्स हवे असतील तर कम टू मी, बिकॉज आय वॉज कंडक्टिंग द वर्कशॉप फॉर रीडिंग विथ अ स्पीड अँड सेल्फ स्टडी टेक्निक्स अपार्ट फ्रॉम दॅट. परत आपण महिला दिनाकडे येऊया. मी तुम्हाला मगाशी जो प्रश्न विचारला की आपल्या मनात स्त्रीची जी एक कल्पना रंगवली गेली, खरं तर साराच इतिहास आपल्यासमोर चुकीचा प्रेझेंट केला गेला. आणि मग एक वेटरन कर्नल आमचे जे होते राकेश चौहान, त्यांनी मला सुचवलं की मॅडम आता ह्याच्यावर तुम्ही काहीतरी काम करा, खूप झालं सेना 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 आता. आणि मग म्हटलं अरे पण हाऊ टू फाइंड अ इन्फॉर्मेशन, कुठून माहिती मिळवायची, नावं कुठून आणायची. त्यांनी मला सांगितलं मी खानदानी राजपूत आहे. राजपूत तुम्हाला माहिती आहे मराठे लढत होते त्याच्या कित्येक वर्ष अगोदर राजपूत लढतायत. आणि जगातलं एकमेव राजपूत घराणं असं आहे की जे 1000 वर्ष आतंकवादी म्हणतात आक्रांतांशी लढत होतं. राणा प्रतापाचं घराणं त्याच्याशी संबंधित असं यांचं घराणं. तर त्यांनी मला काही लिस्ट दिली, त्याच्यामध्ये बंदा वैरागी, मला काही अशी नावं माहितीच खरंच नव्हती. आणि मग माझा लेखन प्रवास सुरू झाला आणि गेली काही वर्ष ज्याला आपण म्हणूया फॉरगॉटन किंग्स अँड किंगडम्स त्याच्यावर काम करायला सुरुवात. मी सुरुवात केली तेव्हा अक्षरशः अंधारात तीर मारणं असं होतं. तुम्हाला जसे तुमच्या बिझनेसमध्ये चॅलेंज असतात तसं मला चॅलेंज होता. तर डेटा कुठून मिळवायचा, माहिती कुठून मिळवायची. आणि त्यासाठी बेसिक मला जी उपयोगी पडली 2 पुस्तकं, ती म्हणजे एक 6 सोनेरी पानं सावरकरांचं. प्रचंड माहिती त्याच्यात त्यांनी दिली, नावं दिलेली, पूर्ण माहिती मिळत नाही कारण त्या काळी त्यांना जेवढं शक्य होतं, पण नावं खूप मिळत गेली. एकदा तुम्ही गुगल म्हणजे मी म्हटलं आय वॉज द फर्स्ट टीचर इन मुंबई कॉम्प्युटर लिटरसी प्रोजेक्टमध्ये ज्यांची निवड झाली होती ती. त्यामुळे कॉम्प्युटर हँडल करणं मला फार कठीण नव्हतं. तुमचं नवीन मला काही येणार नाही आहे, जस्ट कमिट मायसेल्फ. मला लेटेस्ट या डेव्हलपमेंट्स आता नाही घ्यायचे, पण त्याच्यामुळे मला ते सोपं गेलं. आणि दुसरं म्हणजे ओक, की ज्यांनी सांगितलं पहिल्यांदा तेजो महाल आहे ते तेज ताट राजमहाल नाही आहे, त्या कुठच्या हिचा असं काही प्रेमाचं प्रतीक वगैरे काहीही नाही आहे. इट वॉज ॲक्च्युअली मंदिर होतं, शिवमंदिर होतं. ते कोणाच्या मालकीचं होतं तर मानसिंगच्या मालकीचं होतं. मानसिंग हा अकबराच्या दरबारच्या नवरात्रापैकी एक होता. त्याचं स्टोरी तुम्हाला कळेल. आणि मग तुमच्यासारखंच मग मी यूट्यूब चॅनल सुरू केलं, इन्स्टावर सुरू केली छोटी छोटी माहिती सांगणं. 2 पुस्तकं माझी ऑलरेडी प्रकाशित झाली, त्याच्यामध्ये मी काळाप्रमाणे गेले. आत्ता मात्र आज औचित्य असं आहे, आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू की स्त्रियांच्याबद्दलची कल्पना माझ्या या सगळ्या प्रवासात पूर्ण बदलत गेली. आणि मग ॲट अ सम पॉईंट मी असं आले की नाही आता मला काय केलं पाहिजे. तर स्त्रियांची कल्पना जी लोकांच्या डोक्यात आहे ना, 8 मार्चला आपण सगळ्यांना बोलवतो आणि सत्कार करतो, पण खरोखरी स्त्रिया पूर्वीच्या कशा होत्या आम्हाला माहितीच नाही. माहितीचं नाही. आमच्या डोक्यात रंगवलेली स्त्री आई असेल, बहीण असेल, कोणी ती 4 भिंतीच्या आत आहे, तिला लिहायला वाचायला नाही, मग तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध करून दिलं जायचं, सासरी जायचं, ते सगळं नांदायचं, असं ते बिलकुल नव्हतं. मी शोध घ्यायला सुरुवात केली. सांस्कृतिक क्षेत्र वेगळं आहे, कलेच्या क्षेत्रामध्ये भरपूर नावं आहेत. मी एकच क्षेत्र, कारण बिकॉज आय फिमेल्स म्हणत तेवढाच मी एक भाग निवडला की लेडी वॉरियर्स कोण होत्या. त्याच्या 47च्या नंतरचं मी बोलत नाही आहे, 47च्या अगोदर मी बोलते आहे. आणि तुम्हाला सांगण्याला मला खूप आनंद होतोय की ते पुस्तक
पुढच्या 1 महिन्या 1.5 महिन्यात प्रकाशित होईल. त्याचं काम मी जवळजवळ 4-6 वर्ष शोध घेतली आहे. तेव्हा मला ती लिस्ट मिळाली आणि मी सरप्राईज टू नो केला. 143 मला अशा स्त्रिया मिळाल्या की ज्यांनी राज्य केलं, इतिहासाला कलाटणी दिली. ते सगळ्यांना मोहम्मद घोरीचं नाव माहिती आहे. मोहम्मद घोरीने सोटी स्वप्नात लुटलं हेही माहिती आहे. पण त्यांना हरवणारी कोण होती? ती होती गुजरातची राणी नैका देवी. चक्क तिने हरवलेला आहे. एवढंच नव्हे तर नपुसक झाला तो हिच्या बराबर. इसवी सनापूर्वी राण्या होत्या का? येस. जग जेव्हा झोपलेलं होतं तेव्हा यशोमती काश्मीरची राणी होती आणि महाभारतामध्ये सगळ्यांनी भाग घेतला होता. पण महाभारतामध्ये युद्धात भाग न घेणारी होत्या काश्मीर. त्याच वेळेला जिचा यशोमती राणी झाली कारण तिचा नवरा गेला, मग मुलाला तिने बसवलं आणि मग ती गादीवर आली. पण ज्याला क्राऊन प्रिन्सेस, क्राऊन राणी म्हणतात, ती बरोबर त्याच काळातली आहे पण ती दक्षिणेची आहे, मीनाक्षी. तिला ऍक्च्युअली राज्याभिषेक केला गेला. तिने अर्जुनाला सुद्धा हरवलं. अशी ही राणी अनुसूया असेल. बरं, आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, नवीन वर्ष साजरं करतो, मग गुढीपाडव्याला काय मुद्दामून आपण ठेवणीतल्या नऊवारी साड्या नथ वगैरे घालून मिळवतो. पण त्या घराण्यातली राणी ही महाराष्ट्रातली पहिली ब्राह्मण राणी होती. तिचं नाव माहितीये? शख्स कुणी सुरू केला ते माहितीये? त्याच घराण्यातली राणी नांदनिका, जी नाणेघाट त्याच्यामध्ये सगळ्या ज्या ह्या आहेत ना त्याच्यात तिची चित्र सापडत गेली. मग शोध घेतला गेला, मग तिच्याबद्दल जास्ती माहिती मिळाली. नागनिका तिचं साम्राज्य कसं होतं तर ते 3ही समुद्रांचं पाणी पित होते तिचे घोडे. एवढं विस्तृत होतं. अशी बरीच माहिती त्याच्यामध्ये. थोड्याशा मी तुम्हाला काही मुद्दामून सांगते. काश्मीर सध्या तुम्हाला कसं आहे माहिती आहे, सांगायची गरज नाही. पण काश्मीर कधीही लढाईत जिंकून घेतलेलं नाही. कधीच नाही, कधीच नाही. आत्ता आपल्याकडे जी लोक येत आहेत बाहेर आणि तो किती डेंजर आहे हे जर खरोखरी कळून घ्यायचं असेल तर काश्मीरचा इतिहास वाचा. सगळ्यात मोठं साम्राज्य जे होतं ना ते अकबराचं नव्हतं. नंतर मराठ्यांनी पण त्याच्यानंतर खूप साम्राज्य वाढवलं. पण त्याच्याही पेक्षा मोठं साम्राज्य जे होतं ते काश्मीरचा ललितादित्य नावाचा जो राजा होता त्याचं. पार अफगाणपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे गुजरात वगैरे हा जो सगळा पासून ते नेपाळच्या पलीकडे एवढं मोठं त्याचं साम्राज्य होतं. पण आपल्याला त्याचं नावच माहिती नाही. त्याच घराण्यातली घराणी वेगळी असते. काश्मीरमध्ये घराणी पद्धत वेगळी. पण शेवटची राणी काश्मीरची होती कोटा राणी. तिच्या नावाचा तिने त्या वेळेला बांधलेला एक ज्याला काय म्हणतो पाणी झेलमचं किंवा इतर नद्यांचं पाणी यायचं पूर यायचं म्हणजे बांधलेले कालवे अजून तिथे आहेत. पण तिने भारतातला नव्हे जगातली पहिली राणी की तिने बाहेरच्या देशातून आपल्या काश्मीरमध्ये लोक येत आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे. तिने डॉक्टर स्टुडंट होती शारदा विद्यापीठाची. त्यावेळेला शारदा विद्यापीठ होतं. आता हे शारदा विद्यापीठ गेलंय काश्मीरमध्ये. पण त्या विद्यापीठाची स्टुडंट असताना तिने हा सगळा अभ्यास केला आणि ती परत सांगत होती की सगळ्यात मोठा धोका आपल्याला कुठून आहे तर हे जे लोक आपण येऊन देतोय ना बाहेरच्या देशातून त्यांच्यापासून आहे. आणि तसंच झालं. एक तिबेटियन जो बुद्ध होता आणि नंतर दुसरा एक जो होता त्यांनी तिच्या नवऱ्याला मारलं, याला मारलं. बरंच मोठी स्टोरी आहे. पण शी वॉज द लेडी. कपटामुळे तिच्याशी लग्न करून पहिलं मुस्लिम सत्ता काश्मीरात आली. तसंच तुम्हाला कदाचित आत्ता नॉर्थ ईस्ट कशी आहे ती माहिती आहे. तर नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा कधीच नॉर्थ ईस्ट जिंकली गेली नाही. कधीच जिंकली गेली नाही. ना ब्रिटिशांना जिंकता आली. अकबराने कितीतरी प्रयत्न केले, त्यांनाही कधी जिंकता आली नाही. कारण नॉर्थ ईस्ट आत्ता आहे तसं नाही. ती लोक खूप 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 लढवय्ये होती. एक काळ असा आला की मध्ये आपण मस्त म्हणतो जैन आणि बौद्ध. मला धर्माविषयी अतिशय चांगले धर्म आहेत पण कोणाला ज्याला कळेल त्याला अहिंसा म्हणजे काय, परमधर्म म्हणजे काय
हे माहितीच नाही. ज्यांचा धर्मच मुळी असं सांगतो की कत्तल करा, जे बिलीव्ह करणारे चाललावं त्याला मारून टाका, देवळं पाडा, संस्कृती नष्ट करा. किती देवळं पाडली गेली? अगणित. असा एक काळ आला की तिथे जेव्हा नेपाळमध्ये आणि आजूबाजूच्या देशांमध्ये जेव्हा हा इतर धर्माचा, कारण आपण अशोकाने जर समजा बुद्ध धर्म स्वीकारला नसता तर आत्ताचा भारत खूप वेगळा असता. म्हणजे तो वाईट होता असं मला बिलकुल म्हणायचं नाही, तर सगळी तुम्ही वाचा, ते खूपच वेगळं आहे. पण त्याचा परिणाम काय झाला? इट वॉज अ गुड फॉर हिम. खूप चांगला आहे धर्म, पण तो माणूस आहे त्याला, ज्या माणसामध्ये पशु संचारतो त्याच्यासाठी नाही. तिथे अशी स्थिती तयार झाली नॉर्थ ईस्टमध्ये की लोक खरोखरीच लढाई करायचं विसरायला लागले. अशा वेळेला तिथल्या राजाने जे त्याला शक्य होणार नव्हतं ते त्यांनी त्याच्या बायकोमार्फत करून घेतलं. ही मॅरिड टू अ लेडी. 3 लेडीज तिथे अशा झाल्या की ज्यांनी पुन्हा एकदा शाक्य धर्म, आपला जो आत्ताचा हिंदू धर्म म्हणता येणार नाही, कारण पण आपला हिंदू धर्म नाही आहे, जीवन पद्धती आहे असं म्हणतो, वैदिक धर्म. त्या वैदिक धर्माची परत एकदा नॉर्थ ईस्टमध्ये प्रतिष्ठापना केली आणि ते श्रेय जातं तिथल्या 3 राण्यांना. त्याचा परिणाम असा झाला की कधीही नॉर्थ ईस्ट कोणालाच जिंकता आलं नाही. मला असं वाटतं की अशा असंख्य स्त्रिया, हे आपली स्त्री शक्ती आहे. म्हणजे आपण सगळ्या स्त्रियांनी हे जर जाणून घेतलं ना तर आपल्याला स्वतःला तुझं वाटायला होतच होतं, पण असंही वाटतं की नाही 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 आम्ही असं कुठच्या तरी सामान्य नाही आहे, तर आम्हाला हा वारसा लाभलेला आहे, हा वारसा लाभलेला आहे. नेपाळमध्ये शस्त्राचा कारखाना काढणारी महाराष्ट्रीयन मुलीला कोण? मी मराठी होतो. छत्रपती शिवाजी महाराज की. पण आमचा मुलगा आम्ही सैन्यात पाठवणार नाही. सून म्हणून सैन्यातली एखादी बायको पटकन स्वीकारणार नाही. शेजारी सैनिक राहत असेल तर त्याला निदान आदर दिला पाहिजे, तेही आम्हाला माहिती नाही. प्रोटोकॉल असतो की ज्या ज्या वेळेला एका शरीराची आई, माता, पत्नी कोणी जेव्हा जातो तर राष्ट्रपतीवर उभे राहतात तर त्याला प्रोटोकॉल माहिती असतो. पण आमच्या डेप्युटी कलेक्टर किंवा डेप्युटी जे कोण असतात, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, माहीतच नाही कसं वागायचं असतं सैनिकी परिवाराशी. पण माझ्या आयुष्यात मला 99.99% चांगलीच माणसं भेटली ज्यांनी मला इथपर्यंत काम सोडलं. एकही इंडस्ट्री अशी नाही जी जी नावं घेतली का मोठी मोठी, रिलायन्स असेल, टाटा असेल, त्या प्रत्येकाकडे मी गेलेली आहे. अनेक शाळा, अनेक महाविद्यालय. सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली तेव्हा 100 तरी शाळा आपण जायचं आणि सांगायचं की सैन्यात प्रवेश करायचा. पण तो 100 आकडा मी कमी पास केला माझं मलाच कळलं आणि मग मी रेकॉर्ड ठेवणंही बंद केलं. एका ठिकाणी जाते आणि मी बोलते कारण लोकांना जागं करत हा माझा काय म्हणूया की माझ्या घरामध्ये माहेरी सासरी कोणी नाही. मी मगाशी म्हटलं की मला इथं आलं की घरी आल्यासारखं वाटतं, कारण माझे मिस्टर बॉर्न अँड ब्रॉट अप हिअर. आता जे अनुप जलोटा जे राहतात ती बिल्डिंग माझ्या सासऱ्यांनी बांधलेली आहे आणि त्या गल्लीमध्ये आनंदीची बिल्डिंग आहे. माझ्या दिरांची आहे, ते पण तुमच्याकडे सेंटर करणारच आहे. तुमच्यामध्ये येल्यानंतर मला एक छोटंसं जाणवलं, ते मी लिहिलं आहे की तुमच्या ग्रुपमध्ये कोणी मला प्रोडक्शन किंवा प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये दिसले नाही. आणखी तिसरी गोष्ट म्हणजे फार्मिंग. आजकालच्या काळामध्ये फार्मिंग हे पण एक खूप मोठं क्षेत्र आहे, त्याच्यात बरंच काही काही होतं. तर अशी लोकं मुंबईत फार्मर नाही तसं नाही का, राहतात इथे फार्मिंग करतात गावात, पण अशी पण कोणतरी पाहिजे, कारण दॅट इज अपकमिंग फील्ड. म्हणजे इकॉनॉमिक्सची टीचर होते म्हणून मी हे एवढे बोलले. आता तुमच्या एवढं नॉलेज आजही मला नाही, कारण मी आता खूप बॅकफूटवर गेले आणि माझे मिस्टर मर्चंट बँकिंग आणि असं सगळं ते BIF असं बोर्ड सगळं असं चीफ रिटायर्ड वगैरे आणि अनेक कंपन्यांवर डायरेक्टर होते. दॅट्स वाय आय गॉट अ चान्स टू मीट द पीपल लाईक यू. व्हेनेवर आय मीट द पीपल लाईक यू आय एम व्हेरी हॅपी, बिकॉज यू आर ऑल पॉझिटिव्ह एनर्जीचे. तुम्ही पॉवर सेंटर आहात. तेव्हा अशा पॉवर सेंटरमध्ये येऊन मला असं वाटतं की मला बोलायला तर खूप छान झालं. अशाच काही राण्या जेव्हा पुस्तक ॲक्च्युअली प्रकाशित होईल तेव्हा मी तुम्हाला जरूर संपर्क करायचा मी प्रयत्न करते, कारण खरोखरीच ही माहिती अशी. त्याच्यात आम्ही एक अज्ञात चलाचा नावाचा शो करतो. त्याचे गेल्या वर्षी सुरुवात केली आणि 25च्या पेक्षा जास्ती प्रयोग झाले. अगदी लेह लडाखपासून ते DJ सेंटर जे त्याच्यात 3 झाले, गुळ्याला अनेक झाले, आता पनवेलला झाला, अनेक ठिकाणी करतो. सगळ्यात नाही शीख साम्राज्य होतं. आणखीन एक आपल्याला सगळ्याला मराठी म्हणून अभिमान वाटेल अशी सांगतो ती म्हणजे विजयनगर साम्राज्य. किती श्रीमंत होतं विजयनगरचं
साम्राज्य आणि बाबरसामकालीन, पण विजयनगरचं साम्राज्य म्हणजे रिचेस्ट साम्राज्य. कारण आपल्याला आणखी एक तुमच्या सगळ्यांच्या बद्दल तुम्हाला प्राऊड वाटेल अशी एक गोष्ट मला सांगायची, ती म्हणजे भारत जेव्हा श्रीमंत होता, तर जेव्हा स्वाऱ्या होत होत्या, आपली संपत्ती लुटली जात होती, दक्षिणेत भरभरून संपत्ती येत होती, ती कोणामुळे? तुमच्याकडच्या व्यापारी लोकांना. चौल घराणं, आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली, असं नाहीये. चौलांचं आरमार हे प्रचंड चांगलं होतं, प्रचंड मोठं होतं. आणि चौल असेल, काकतीय असेल, कोणी असेल, या लोकांनी व्यापाराच्या मार्गे आपला जो पैसा मिळाला ना, आपण श्रीमंत झालो, ते इथल्या उत्पादनामुळे तर झालंच झालो, पण व्यापाऱ्यामुळे झालं, तुमच्याकडे म्हणून झालं. दुसरं आपल्या शेतीमुळे झालं. पण आपण जी काही निर्यात करत होतो ना, मिरी होती, मग काय जे मसाल्याचे पदार्थ असतील, लाल मिरची, मीठ पण आपण निर्यात करायचं, आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. तर या सगळ्या गोष्टीमुळे झालं. तुम्ही श्रीमंती आणणारी लोक आहात. तुमचा जन्म मी परत परत म्हणते की खेड्यासाठी झालेला नाही, देण्यासाठी झालेला आहे. सो या व्हेरी लकी पीपल. आणि मग अशी म्हणजे सांगत होते की अर्थमंडळ तो समुद्र राहून गेला की ह्या त्याच्यामध्ये तुम्हाला मला जोडता आले तर बघा. कारण शेती त्याच्यामध्ये जेवढी आव्हानं आहेत तेवढीच जर तुम्ही सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली तर तेवढीच ती प्रॉडक्ट मी होऊ शकते. बिकॉज आय एम अ स्मॉल फार्मर, त्याच्या बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. पण मी माझ्या अनुभवावरून सांगते की तुम्ही त्याच्यावर मुलापेक्षाही जास्त प्रेम करायला, रोजच्या रोज काहीतरी वेगवेगळ्या हॅपनिंग असतं, तर अशा लोकांना घेऊन द्या. कारण याच्या पुढच्या काळामध्ये आत्ताच्या या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्यांनी मला वाटते शेतीवर, शेतकऱ्यांवर भरपूर भर दिलेला आहे. असं कोणी जोडता ही जो मुद्दा मांडला की सगळ्यांना अभिमान वाटावा असा आहे, तसाच राहून गेला मध्ये मुद्द्याच्या भागात. ते 3 मुद्दे दिसले असं वाटलं. ते म्हणजे विजयनगर साम्राज्यापर्यंत मी येऊन थांबले. जेव्हा शेवटची लढाई झाली, पण गद्दारीमुळे घात केलेला आहे आपल्याला. हे जे गद्दार होते ना, आता शाळामुळे शिर्के कळले, पण प्रत्येक वेळेला आपण जी लढाई हरलोय ना, ती प्रत्येक लढाई हरलोय पण गद्दारांना. मग ते गद्दार आक्रांतापैकी कोणीतरी असतील. म्हणजे अगदी अयोध्येच्या राम मंदिरापासून आपण घेऊया. अयोध्येचं राम मंदिर बाबरांनी पाडलं, त्याचे 2 जण होते, ते 2 जण इथले जे गुरु होते त्याच्याकडे शिकायला आले आणि त्यांनी इनपुट दिला. ती वेगळी मोठी गोष्ट आहे. 67 लढाया झाल्या, तिथे लाख लोकांनी जन्म आपला गमावला, जीव गमावला, आणि मग हायकोर्टाचा निकाल आत्ता आहे. पण आपल्याला खरा इतिहास माहिती येतो असा. त्याही ठिकाणी एक राणी होती की जिने अनेक वेळेला बाबराच्या सैन्याला हरवलेलं होतं. तिचं नाव नाही माहिती. रामाच्या खऱ्या मूर्ती कुठे आहेत त्या ओरछाला आहेत. ती नेणारी राणी कोण होती नाही माहिती आपल्याला. तिथे कशा केल्या नाही माहिती आपल्याला. सो यू मस्ट ट्राय टू अंडरस्टँड द हिस्ट्री इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ हिस्ट्री. मग अशी मुद्दा विजयनगरचा सांगितला. परत दुसरं साम्राज्य जसं विजयनगरचं होतं, दुसरं एखादं साम्राज्य आहे तुमच्या फक्त डोळ्यासमोर येत आहे. साम्राज्य एक लढाई झाली, गद्दारी केली तिच्याशी. विजयनगर साम्राज्य आत्ता हम्पी आहे ते, दॅट इज अ ओनली वन सिटी, घोस्ट सिटी, इट्स कॉल्ड एज घोस्ट सिटी. राजधानी होती ना त्यांची, बरोबर. आणि तिथे एक काकतीय राणी होती बरं का. तिच्याकडे परदेशी प्रवासाने असं वर्णन करून ठेवलंय की जसे आपल्याकडे भाजी विकायला असते ना, तसे तिच्या मार्केटमध्ये सोनं, मोती, कोळे विकायला असतात. सगळ्यांची साम्राज्य ते गेल्यानंतर लयाला लागली. दुसरं साम्राज्य म्हटलं की आपल्यासमोर नाव येतं शीख साम्राज्य. राणा रणजित सिंग माहिती आहे, जशी आपली जिजाऊ माता तशी त्यांची सासू आहे ना, त्यांनी तिला घडवलं. शीख साम्राज्य प्रचंड मोठं होतं, अफगाणपर्यंत त्यांचं सेना गेलेली होती. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 5 वर्षात साम्राज्य नष्ट झालं. आपापसातली भांडणं, खुनाखुनी झाली. सगळ्यात शेवटी एक कुलदीप सिंग नावाचा 5 वर्षाचा राजा, त्याचा सगळ्यात छोटा मुलगा, त्याला गादीवर बसवलं गेलं, त्याला ख्रिश्चन केलं गेलं. त्याचं सगळं आयुष्य इंग्लंडमध्ये गेलं. ही मॅरिड टू द ख्रिश्चन लेडीज. त्यांची सगळी जी प्रजा आहे ती ख्रिश्चन. होळकरांच्या घरामध्ये आलेल्या देवी होळकर माहिती आहे तुम्हाला, पण नंतरच्या काळामध्ये आत्ता जे होळकर आहे त्यांचं अण्णा होळकर आहे ख्रिश्चन. आता ती यांची नाथ होती भीमाबाई, ती सुद्धा त्यांच्यासाठीच होती. तिने ब्रिटिशांना हरवलेलं होतं. तिच्याबद्दल तिचा एंड कसा झाला ह्याच्याबद्दल माझी गंमत आहे. कोणी कोणी म्हणतात त्याने ब्रिटिशांनी शेवटपर्यंत तिला तुरुंगात ठेवली आणि 84 वर्षी ती तुरुंगातच नाही, तिचा जन्मही पुण्याला तुरुंगातच झाला. मात्र कोणी असं म्हणतात की ते ब्रिटिश अधिकाऱ्याच्या प्रेमात पडले, तिला त्याने तुरुंगातून नेलं, इंग्लंडला नेलं, शी मॅरिड टू दॅट फेलो. आणि म्हणून आत्ता होळकरांचे जे सगळे वंशज होते ते सगळे वंशज आहेत, त्यांची नावं आडनावं होळकर आहेत.
आयुष्य घातलं नाही, पण त्यांच्यानंतर सांगायचं लिहायला गेलं का नाही. संभाजी महाराज तुम्हाला अधिक कळले असतील कदाचित, आता तेही पूर्ण कळत नाहीत, एंड बरोबर दाखवलेलंच नाही, पण कळले असतील. पण त्याच्यानंतर ताराबाईंचं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला माहिती आहे? ताराबाई राजारामाची पत्नी. जेवढे किल्ले गेलेले होते ते सगळे तिने टॅक्टफुली परत मिळवले. तर एखादा किल्ला लढवायचा, किती काळ लढवत राहायचं, झुंजवत राहायचं. तिने ती अशा वेगवेगळ्या नीतीच वापरल्या. शिवाजी महाराजांची सून होती आणि मालुसरेंचे त्यांचे सरसेनापतींची मुलगी होती. लढवायचा जेव्हा सगळी औरंगजेबाची सेना थकायची तेव्हा मग यांचा खलिदा जायचा की आम्ही सरेंडर करायला तयार आहोत, मला सेफ पॅसेज द्या आणि तुम्ही आक्रमण केल्यामुळे आमचा जे काही खर्च झालाय ना त्याच्यासाठी खर्चासाठी एवढे पैसे द्या. असे जवळजवळ सगळे किल्ले तिने 39 किल्ले जे गेले होते ते सगळे जिंकले अशी ही ताराबाई, जिला जेवढं आपण महत्व द्यायला पाहिजे. मात्र ताराबाईंनंतर परत अर्थातच शाहू महाराज आले, पण शाहू महाराजांचा स्टोरी एकदमच वेगळी आहे, वेगळी आहे. कारण ते औरंगजेबाच्या ह्याच्यामध्ये लहान वाढले होते, त्यांना सॉफ्ट कॉर्नर होता. मात्र त्यांचे जे पेशवे होते त्यांनी मात्र दिल्लीपर्यंत नेलं. राघोबा दादा आपल्यासमोर खूप रंगवले जातात एक वेगळ्या अँगलमधून, पण ॲज अ वॉरियर ही वॉज अ ग्रेट वन. असं म्हटलं जातं ना की त्यांनी कुठपर्यंत नेलं होतं साम्राज्य, अटकेपार. पण अटक आहे कुठे? पेशावर पर्यंत त्यांनी नेलं. हा मुद्दा आपल्याला म्हणजे मी जेव्हा त्यांच्यावर लिहित होते अटकेपार तेव्हा हे जाणून घेण्यासाठी मी कितीतरी पुस्तकं काढली, त्याच्यामध्ये ते कसे घाण होते, वाईट होते, पण अटकेपार त्यांचा परत हे कोणी सांगत नाही की आपल्या मराठी लोकांचं वैशिष्ट्य आहे. तर ते असं त्याच्यातलं पेशवे. मात्र परत तीच आपण गलती केली शाहू महाराजांच्या मनामध्ये. ते औरंगजेबाच्या कैदेत वाढलं. कैदेत म्हणजे कैदेतच होते ना ते. त्यांच्या आईचं काय झालं तेही आपल्याला माहिती. ती किती वर्ष कैदेत होती, सुटून कधी आली, कोणी आली आणि माझ्या पुस्तकात तेही लिहिलेलं आहे. पण इट इज नेसेसरी फॉर अस टू डू इट. त्यांनी मात्र दिल्लीपर्यंत गेलं आणि मग बाजीराव पेशवे मग आपल्याला खंड पडला नाही. सतत गेलो आणि साम्राज्य वाढवत गेलो. असं म्हणतात की अकबरपेक्षा महाराजांचं साम्राज्य मोठं होतं, कारण आपला लढाऊ बाणाचं होतं. फक्त आपलं दुर्दैव एवढंच आहे, शिवाजीच्या पलीकडे आणि पूर्वी काही होता इतिहास. पण शिवाजी तर 1500-1600 काळामध्ये आपला इतिहास तर 65 वर्षांचा झाला. त्याचा आपण थोडासा आढावा घेऊ. आज महिला दिन आहे म्हणून मी महिलांच्या विषयी सगळं असं बोलत आहे. असे असंख्य राजे पण आहेत. अशा किती महिलांची मी तुम्हाला उदाहरणं देऊ. देर इज नो पॅरल इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, नो पॅरल इन द हिस्ट्री. एक राणी आहे बरं का, उत्तराखंडाची. तिचं नावच काय आहे, तिचं नाव काय आहे ते मुळातलं नाव सोडून द्या, पण ती ओळखली जाते नागकाठी राणी. नागकाठी राणी म्हणजे तिला सेना घेऊन पाठवलं. उत्तराखंड अतिशय श्रीमंत होतं, सोन्याच्या खाणी होत्या, पण काय झालं 30,000 फौज घेऊन पाठवलं. ते दिल्लीवरून आलंय सरदार. तर त्यांनी तिला सांगितलं होता नवरा तुलाच वेगळा आहे, तुला सगळा संपत्ती खजिना युगात सगळी मला शरणी आहे. ती म्हणाली जी मंजूर आहे, पण तुझे थोडं टाईम द्या, पण मला मनाची तयारी करायची. तो विचाराच आता म्हणायला पाहिजे. तो एकदम प्राऊड झाला, अरे वा राणी आपल्याला शरण आहे. ती म्हणाली माझी जर मंजूर असेल तर हा मला दिलेला सगळा काहीतरी सोन्याच्या खाणीच होत्या, सगळा दिला, खाणं दिलं, तृप्त झाली सगळी. परत 15 दिवसांनी चिठ्ठी आली की कमी आ रही है, 15 दिन तो खत्म होते. ती बोलली नाही अभी मुझे मेरे जैसा और भी औरत लानी है. उत्तराखंड तो सौंदर्य का खजिना है ना, मेरे जैसा और भी लानी है. हमको मंजूर है तो ये खाना और ये ले लो, स्वीकार करो. त्यांनी ती गिफ्ट घेतली, खाणं खाल्लं, ती सगळ्यांची फोटो घेतली. परत 15 दिवसांनी पत्र आणि परत तिने परत खाणं पाठवलं. आता त्याचे विषारी ज्याला स्लो पॉयझनिंग म्हणतात ते त्यांना म्हणायला लागतं. असं करत करत तिने किती दिवस काढले. तर उत्तराखंडमध्ये बर्फ पडायला लागेपर्यंत तिने दिवस काढले. बर्फ पडायला लागल्यानंतर तिने सांगितलं हां मैं कबूल हूँ, लेकिन मेरे राज्य में आकर मुझे हासिल करो. त्यांनी ज्या एक ब्रिज होता त्या ब्रिजवर यायला लागले. त्या काळात त्या ब्रिजवर तिने येईपर्यंत 30,000ची संख्या जेमतेम 10,000 होती. त्या ब्रिजच्या आसपास तिने सगळे काटे जमिनीमध्ये उलटे खोवून ठेवले होते. आजूबाजूच्या सगळ्या भागामध्ये दिसत कोणी नव्हता सैनिक. त्या सगळ्या जंगलामध्ये ती रिकामटे
हे जे शाळेत होते ते राणी समोर आणले गेले. राणीने सांगितलं की तू आता माझा, मी काय तुला पत्र दिली सगळं विसर, तू तुझी नीती खेळत होतास, मी माझी नीती खेळत होते. तिने त्याला पुढे बोलवला. एक त्याच्या गळ्यामध्ये वेल्वेटची थैली जरी काम केलेली वगैरे लटकवली आणि त्या 40 जणांची नाकं कापली आणि त्या थैलीमध्ये भरली, त्याच्या ती गळ्यात अडकवली आणि सांगितलं तुम जहांगीर के पास जा और तेरे साथ मेरे सिपाही भी आएंगे और उसको बोलना कि ये तुम्हारे लिए रानी ने भेजी हुई गिफ्ट है. फिर से कभी उत्तराखंड की तरफ देखने का प्रयास करेंगे तो तुम्हारी स्थिति यही होगी. सो इट इज पहले जगातली एकमेव राणी ही शत्रूची नाकं कापून त्याला भेटली. तो आम्ही सगळा जो वारसा त्या ज्या आया आहेत ना, त्यामुळे अशा आया, अशा बायका कोणाच्या पुढे तरी आई होत्या, कोणाच्या पुढे बायका होत्या, कोणाच्या बहिणी होत्या. सो प्राऊड ऑफ आवर इंडियन कल्चर. पुस्तकाच्या निमित्ताने आणि तुम्हाला बोलवलं पहिल्यांदा इतकं विस्तृत बोलायची मिळाली. कारण जेव्हा शो करतो तेव्हा ते 8-10 वेगवेगळ्या प्रांतातल्या दाखवलेले असतात. कोणते बाबा साधी हवालदाराची पत्नी, पण त्याने कसं त्या हैदर खानाच्या सैन्याला मारलं, व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. तर परत आपण एकच लक्षात ठेवू की आमच्यामध्ये ते रक्त आहे हे आपण कधी विसरूया नको. आणि टॉर्टॉईजच्या गतीने नव्हे तर घोड्याच्या गतीनं आपल्याला पळायचंय. आपलं एम गाठायचंय, पण ते एम कसं लागणार आहे? आपल्याला दिसतं ना ते पूर्वजन कसं इथे गाठलं की आणखी बोलत आणि मग तुम्हाला सगळ्यांना पराक्रमाचं सागर ते करायचे असं मला वाटतं. मला असं वाटतं की खूप बोलले मी कदाचित.